नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपल्यासोबत श्री रोहित पवार आहेत. ते आमदार व्हायच्या आधीपासनं माझं त्यांच्याबद्दल आकलन असं आहे की ते अभ्यासू आहेत. अनेक प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करतात. महाराष्ट्राचं कंटेम्पररी आणि भविष्यातलं राजकारण पण कुठल्या दिशेनं जाऊ शकतं याची त्यांना पूर्ण कल्पना असते. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पक्षामधल्या घडामोडीवरती पण पुढे काय होऊ शकतं याचा त्यांना अंदाज असतो. आता तुम्ही माझे एक सहकारी आहेत अभिजित कारंडे यांना काल छान इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्यात तुम्ही असं म्हणाल की फक्त आमदारकी पुरेशी नाही आहे, आता पक्ष संघटनेत पण महत्त्वाचं पद असायला हवं. पण ते पद जनरल सेक्रेटरी असायला हवं का अध्यक्षपद असायला हवं? आणि पक्ष संघटनेत काम करणं म्हणजे पक्ष संघटनेची वेगळी अशी जबाबदारी घेणं. एकतर अध्यक्षपद हे या वयामध्ये योग्य नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. तिथं अनेक अनुभवी लोक आहेत ज्यांनी पक्षासाठी आणि राजकारणामध्ये बरेच काही वर्ष वेचलेले आहेत. आपण नवीन आहोत, 7 वर्ष झाले राजकारणामध्ये येऊन जिल्हा परिषद पासून. मग एखादं जनरल सेक्रेटरी पद नाही तर एखादं असं पद की ज्याच्यातून काही कार्यकर्त्यांना आपल्याला न्याय देता येईल, एखादा निर्णय पटकन घेता येईल, असं काहीतरी विचार अनेक काही पदाधिकारी कार्यकर्ते आणि माझाही कुठल्या तरी प्रमाणात तो विचार चालू आहे. शेवटी द्यायचा नाही द्यायचा हा विषय साहेबांचा असतो, जयंत पाटील साहेबांचा असतो. पण काही झालं तरी आम्ही काम करत राहणार. पण संघटनेमध्ये सुद्धा कुठं ना कुठेतरी एक नवीन विचार, नवीन स्टाईल, युवक विद्यार्थी जे काही फ्रंटल आहेत त्याच्यामध्ये यावी असे अनेक लोकांची इच्छा आहे. तर माझी सुद्धा इच्छा आहे. पण कोणाला असं वाटेल की तुम्हाला पक्ष संघटनेमध्ये येऊन पक्षावरती पण हळूहळू, कारण नियुक्त्या फार महत्त्वाच्या असतात. असं कोणाला वाटेल असं मला वाटत नाही, कारण ते माझं इंटेन्शन नाही. माझं इंटेन्शन एवढंच आहे, जास्तीत जास्त आमदार हे 2024ला आपले निवडून आले पाहिजे. सत्ता ही महाविकास आघाडीची आली पाहिजे आणि सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थाने मॅनिफेस्टोमध्ये जे काही आपण लिहिलेलं आहे, बोललेलो आहोत, लोकांना जे काही शब्द आपण दिलेले आहेत आणि याच्या आधी सुद्धा आपण सोशल मीडिया नाहीतर व्यक्तिगत दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आपण स्वीकारलेले आहेत नाहीतर लोकांच्या बाजूनी बोललेल्या आहेत त्या आपल्याला येत्या काळामध्ये कराव्या लागतील. पण त्या दृष्टिकोनातून कोणाला काय वाटतं याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी चांगलं करता यावं आणि मग पदाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना न्याय देत, निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना न्याय देत आपल्याला काम करायचं, एवढाच हेतू माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे. पण ते जनरल सेक्रेटरी या पदाच्या मर्यादेत नाही, पद साहेब आणि जयंत पाटील साहेब तिथे ठरवतील, सुप्रियाताई ठरवतील, तसं माझं काही नाही. पण फक्त ऑफिशियल एखादं पद असेल, द्यायचं नाही द्यायचं तो त्यांचा विषय आहे. नाराजगी मी कधीच विचार करत नाही, नाराजगी मला पदाच्या बाबतीत कधीच होत नाही. त्यामुळे माझी नाराजगी कधी कधी झाली तर फक्त संघटनेला कुठं काय नुकसान होत असेल नाहीतर एखाद्या निष्ठावंत कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर मग कुठेतरी माझी नाराजगी येते. पदाच्या बाबतीत माझी नाराजगी कुठेही नसणार. पण तुम्ही जाहीर वाच्यता का केली मग? ही गोष्ट शुड बी डन इनसाइड द रूम. कुठली हीच चर्चा की मला एक जनरल सेक्रेटरी पद हवं आहे? नाही, आता चर्चा आपण नगरमध्ये जेव्हा ती सभा झाली त्याच्यामध्ये आपण बोलत असताना पक्ष संघटनेबद्दल बोललो, कार्यकर्त्यांबद्दल बोललो आणि उगाचच नंतर मीडिया आणि काही विरोधकांनी त्या चर्चेला वेगळ्या लेवलला घेऊन गेले आणि मग तिथं कुठेतरी स्पष्टीकरण करत असताना लोकांना सांगत असताना अरे बाबा, जे प्रदेशाध्यक्ष पद असतं ते फार महत्त्वाचं पद असतं आणि आमच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हणजे जयंत पाटील साहेबांनी खूप चांगलं काम केलंय. त्या पदाचं स्वप्न काय मला पडत नाही. जास्तीत जास्त झालं आता तर जनरल सेक्रेटरी वगैरे त्या लेवलला आम्ही विचार करू शकतो, त्याच्या वर करू शकत नाही, कारण तेवढा अनुभव माझ्यासारख्याला नाही असं मी बोललो. म्हणून ते पदाची चर्चा कुठेतरी तिथून सुरू झाली असावी असं मला वाटतं. पण माझं तुमच्याबद्दलचं आकलन असं आहे ना की तुम्ही पवार कुटुंबातले आहात, श्रूड पॉलिटिक्स करण्यासाठी प्रसिद्ध आहे पवार कुटुंब. पण तेवढंच नाही, तुम्ही कष्टाळू पण आहात. तर एक वेगळी जबाबदारी घेऊन पक्ष संघटनेमध्ये करायचं आहे काय तुम्हाला? यू वॉन्ट टू बिल्ड न्यू पार्टी, एक नवीन काय त्यात ब्लड तुम्हाला इंजेक्ट करायचं, त्यात तुम्ही रोहित पाटील सारखा तरुण चेहरा, त्यांचं इंडक्शन असेल, ही एक 5-10 नावं तुमच्या डोळ्यासमोर दिसतात, ह्यांना घेऊन पुढे जायचं आहे. कसं असतं की जेव्हा संघटना चालत असते तेव्हा सगळे प्रमुख नेते निर्णय घेत असतात. आता आम्ही कार्यकर्त्यांमध्ये जास्त असतो, नाही तर काही छोटे पदाधिकारी असतील त्यांच्याबरोबर सातत्याने आम्ही चर्चा करत असतो आणि मग ही चर्चा करत असताना काही नवीन चेहरे
नॉट नेसेसरीली राज्य लेवलला, बस कुठे तालुका लेवलला, जिल्हा लेवलला हे आपल्याला इंट्रोड्यूस करू शकतो आपण. आणि शेवटी कंपनीमध्ये सुद्धा तुम्ही बिझनेसमध्ये घ्या नाही तर कुठेही आपण आपली एक विशिष्ट स्टाईल जर बदलली नाही आणि आपण जर असं म्हणलो की आपण जसं वागतो तसंच जग चालतं, तर मग आपण कुठेतरी फसू शकतो. जग ज्या पद्धतीने बदलत आहे आणि खास करून युवा विद्यार्थी त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल हे होत चाललेले आहेत आणि ते बदल कुठेतरी समजून घेणारं व्यक्तिमत्व तिथं असावं. म्हणून काही युवा आहेत जे ते पद खूप चांगल्या पद्धतीने आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशी 5-10 नावं तुम्हाला दिसतात का? असं दिसतं. कारण मी युवा संघर्ष यात्रेमध्ये चाललो, साहेब संवाद तिथं घेतलेला आहे, इलेक्शनच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी मी फिरलेलो आहे. त्यामुळे आणि ज्या काळामध्ये मी फिरलो तेव्हा सर्व नेते जे प्रमुख होते त्यांना पवार साहेबांनी ताकद दिली होती, ते मोठे झाले होते, तर ते सर्व सोडून गेले होते. अशा परिस्थितीमध्ये सत्ता तिकडे होते. सत्ता तिकडे असताना सुद्धा निष्ठावंत लोक साहेबांकडे बघून, विचाराकडे बघून आपल्या बरोबरच राहिली. काहींच्यावर तर विविध प्रकारच्या कारवाई झाल्या. म्हणजे कुणीतरी एखादा क्रशर असेल तर क्रशर बंद पाडलं गेलं, एखाद्याचं दुकान असेल दुकानाला अडचण तिथं आणली. दुकान असताना समजा 20x20 होतं, पण थोडं कधी कधी आपण जास्त बांधतो, मग ते थोडा भाग पाडण्यात आला. एखादा भाऊ बँकेत काम करतो, कोऑपरेटिव्ह बँकेत काम करतो, तर ह्याला सांगण्यात आलं की तुझ्या भावाला आम्ही अडचणीत आणू, तुझ्या बहिणीला आणू, तुझ्या भाऊजाईला आणू, तुझ्या पत्नीला आणू, तुझ्या वडिलाला आणू. तर अशा पद्धतीने धमक्या देऊन सुद्धा अनेक प्रामाणिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याबरोबर राहिलेले आहेत. अशांना कुठेतरी संधी देता यावी असं मला वाटलं. आणि जी काही नवीन स्टाईल आहे ती नवीन स्टाईल पक्षात ज्या घडलेल्या घडामोडी आहेत त्याच्यात सुद्धा जे टिकून राहिले त्यांना आता पद देण्याची ही वेळ आहे. न्याय देण्याची, पद देण्याची आणि त्यांच्या माध्यमातून अजून संघटना स्ट्रॉंग करण्याची वेळ आहे असं सगळ्यांनाच वाटतं. पण सध्या तसं होत नाहीये. होईल आता. तुमची ही सेंट्रल लेवलला जर तुम्ही बघितलं तर काही चांगल्या गोष्टी इंट्रोड्यूस केल्या गेल्या. जयंत पाटील साहेबांनी सर्वे कॉन्सेप्ट त्यांनी इंट्रोड्यूस केलं. सोशल मीडिया सेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली सेट झाली आणि ह्या सेट करत असताना त्यांना मदत व्हावी म्हणून खाली काही चेंजेस जर करता आले तर ते झाले तर चांगली गोष्ट आहे असं मत आहे. तुमची संघर्ष यात्रा जेव्हा होती, मी नागपूरला होतोच त्या दिवशी, तुमचं सगळं लाठेल फादर बॉडी बरोबर होती? फायनल दिवशी नक्कीच होते. मध्ये आधे जे तिथले जिल्हा अध्यक्ष आहेत ते 100% सहभाग घेत होते, ते त्याच्या नियोजनामध्ये होते आणि त्यांना आधीपासूनच सांगितलं होतं की यात्रा जेव्हा त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या तालुक्यामध्ये येईल तेव्हा कृपा करून आपल्याला गर्दी करायची नाही. गर्दी केली, फोटो चांगले निघतात, चर्चा चांगली होती, पण आम्हाला जो मेन हेतू होता, आमचा जो मेन हेतू होता की तिथं असणाऱ्या लोकांशी बोलता यावं, यासाठी लोकांच्या घरी जाता यावं, दुकानात जाता यावं, शेतात जाता यावं, तो कॉन्सेप्ट तिथं आम्ही तो इम्प्लिमेंट केला होता. आणि मग त्यावेळेस आम्हाला नक्कीच तिथं असणारी जी सिनियर बॉडी आहे जिल्हा अध्यक्षांपासून सगळे त्यांनी नक्कीच मदत केली. तर माझा फीडबॅक थोडा वेगळा होता की 2 रोहित, त्यांचं इलेव्हेशन, त्यात तुमचं जे काही प्रॉस्पेक्ट आहे, तुम्ही ज्या काही वैचारिक भूमिका मांडत होत, त्यामुळं कदाचित फादर बॉडीला फार एवढा उत्साह नव्हता. एम आय राईट? नाही, बाहेरून कुणी काय बोलेलं नाही ते आपण स्वीकारायचं तसं आणि आमची कॉम्पिटिशन कशी असेल. आता आम्ही राजकारणात आलेलो आहे, आत्ताशी कुठेतरी आमदार झालेलो आहे, आत्ताशी थोडे लोक तिथं ओळखतात आणि त्या लेवलला पोचायला खूप काही म्हणजे थोडा वेळ जावा लागतो. ही मॅच्युरिटी फार लवकर आली तुमच्या. आता मच्युअर लोक आसपास असतील तर त्यांच्याकडनं बघितल्यानंतर नक्कीच काही गोष्टी कळतात. यू आर सो मॅच्युअर. म्हणजे वयाच्या आणि अनुभवाच्या तुलनेमध्ये पवारातले सगळे गुण तुमच्यामध्ये आलेले. तर सांगली जिल्ह्याचं राजकारण बघता? नाही, सांगलीमध्ये मला या इलेक्शनच्या काळामध्ये खूप काही जाता आलं असं नाही. त्यामुळे जे काही टीव्हीवर दाखवलं जातं तेच आम्ही तिथं बघतो आणि ते टीव्हीवर दाखवलं जातं ते खरंच असतं असं पण नाही. आणि रोहित पाटलांचं, आराराबाच्या चिरंजीवाचं तुम्ही प्रॉस्पेक्ट काय बघता? नाही, होतकरू आहे, वडिलांसारखा स्वभाव त्यांचा आहे. लोकात जाऊन शांततेत विषय समजून घेऊन लोकांच्या अडचणी आपल्याला कशा सोडवता येईल विचार करणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे नक्कीच त्याचे प्रॉस्पेक्ट चांगले आहे. जसं आराराबा पण मोठे झाले पदाच्या माध्यमातून आणि अनुभवाच्या माध्यमातून, तसं रोहित आबा सुद्धा नक्कीच पुढं खूप चांगलं सामाजिक आणि राजकीय कार्य करतील असं मला वाटतं. पण आराराबांना सुद्धा पक्षांतर्गत सांगली जिल्ह्यातल्या राजकारणात बराच संघर्ष करावा लागला.
ती आत्ता वाट रोहितची पण आवड आहे असं म्हणतात. बघा Especially तुमच्या सांगली लेवलला काय होतंय मला माहित नाही, पण जेव्हा ते मंत्री होते तेव्हा जयंत पाटील साहेब मंत्री होते, अजितदादा मंत्री होते, मुश्रीफ साहेब होते, भुजबळ साहेब होते, आणि ते एकत्रित काम करताना आम्ही बघितलेलं आहे. आता लोक म्हणतात सांगलीमध्ये संघर्ष होता, पण या बाजूला तर ते एकत्र काम करत होते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. त्यामुळे संघर्षाची डेफिनेशन काय हे कुठेतरी आपल्याला नक्कीच बघावं लागेल. पण रोहितचं आत्ता जे काही इलेव्हेशन होईल त्याच्यात असा काही अडथळा नाही, कारण तुम्ही त्यांच्या बरोबर आहात. नाही, मला वाटत नाही. जयंत पाटील साहेबांचं मन मोठं आहे. तुम्ही जर सांगलीवरनं फक्त जयंत पाटील साहेबांबद्दलच मी बोलत अजून तर नावच घेतलं नाही, पण सांगलीमध्ये आमचे नेते कोण आहेत? तर एकच आहेत जे राज्याचे नेते आहेत, जयंत पाटील साहेब आहेत. आता रोहित तिथं आहे. काँग्रेसचे बघायला गेलात तर विश्वजित भैया तिथं आहेत. तिथं आता जे आता निवडून आले पाटील ते सुद्धा तिथे, विशाल पाटील सुद्धा तिथे आहेत, आणि बाकीचे बीजेपीचे नेते आहेत. त्यामुळे त्या सगळ्या नेत्यांमध्ये बघितलं तर तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहात जयंत पाटील साहेब एवढं संकोचित मनाचे आहेत असं मला वाटत नाही. कालच्याच अभिजितच्या मुलाखतीमध्ये तुम्ही मिळमिळीत हा शब्द वापरला. मिळमिळीत राजकारणाला स्थान नाही, आणि हे फार मोठं आहे. तुम्ही तुमच्या काकाबद्दल ज्या आक्रमकपणे बोलत आहात, तुमच्या पक्षात इतर कोणी बोलत नाही. इतरांकडनं तुमच्या अपेक्षा आहे. नाही, कसं असतं की आता समजा एखादं पद असेल, पवार साहेबांकडे पद आहे, सुप्रियाताईंकडे पद आहे, जयंत पाटील साहेबांकडे पद आहे, अजून काही नेत्यांकडे पदं असतील, आणि त्या पदावर जेव्हा तुम्ही असता तेव्हा कधी कधी तुम्हाला शांत बोलावं लागतं, नाहीतर तुम्हाला भूमिका घेत असताना थोडीशी तुम्ही म्हणाला तसा पेशन्स असणारी भूमिका घ्यावी लागते. आम्ही तर युवा वर्ग आहे, आम्ही युवात राहतो, युवांना जे पाहिजे ते आमच्या रक्तात आहे, आणि आम्ही युवा असल्यामुळे आम्ही सुद्धा जसे युवा रिॲक्ट करू शकतो तसं आम्ही रिॲक्ट करतो. काही लोक याला इमॅच्युरिटी म्हणतात, पण नशिबाले आणि कदाचित काही प्रमाणात साहेबांना लहानपणीपासून बघत आल्यामुळे गेल्या 7 वर्षांमध्ये माझ्याकडे एक सुद्धा कॉन्ट्रोवर्सी शब्दात पण नाही झाली, कृतीत पण नाही झाली. त्यामुळे मी जेव्हा बोलायचो, जे पब्लिकला ऐकायचंय, लोकांच्या मनामध्ये जी खदखद आहे ती तिथं मी बोलून दाखवत होतो. पदच तिथं नव्हतं, त्यामुळे कार्यकर्ता जसं बोलतो तसं मी बोलत होतो. आणि ज्यांच्याकडे पद असतं त्यांना कुठेतरी सांभाळून बोलावं लागत असेल असं मला तरी वाटतं. नाही, उलट तुम्ही देशातलं सगळं राजकारण बघितलं, जी पदावरची मंडळी असतात, अरविंद केजरीवाल याचं उदाहरण आहे, महाराष्ट्रात पण मी 2-4 नावाचं, तेच अधिक आक्रमकपणे बोलत असतात. तुमच्या बोलण्याचं इंटरप्रिटेशन मी असं केलं की मी पदावर नसताना, आता तुम्ही पद हा विषय काढलाय म्हणून मी एवढ्या आक्रमकपणे बोलतो, पण पक्षातले जे मोठे महत्वाचे नेते आहेत, सुप्रियाताई पण खूप चांगलं आणि टोकदार बोलतात, ते त्यांच्या वैयक्तिक वैचारिक पातळीवरचं असतं. तुमचा रोख मला असं वाटलं की जयंत पाटील साहेबाकडे. नाही, आता मीडिया वेगळा अर्थ त्याच्यातून काढत असेल. आता मी नगरचं भाषण जयंत पाटील साहेबांचं ऐकलं, आक्रमक भाषण होतं, आणि याच्या आधी सुद्धा त्यांची बोलण्याची स्टाईलच वेगळी आहे. ते म्हणतात ना साध्या भाषेत शालूतून मारतात, नाही तर ते एक विशिष्ट पद्धतीने पुढच्याचं कुठंतरी पुढच्याला अडचणीत आणतात, अशी त्यांची ती पद्धत आहे. ती त्यांची स्टाईल आहे, ही माझी स्टाईल आहे, अजितांची वेगळी स्टाईल होती, साहेबांची वेगळी स्टाईल आहे. त्यामुळे सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या स्टाईल असतात. फक्त युवा वर्ग म्हणून, नाहीतर युवक म्हणून जे पदाधिकारी आहेत, जे पोस्ट होल्डर आहेत, त्यांनी भूमिका घेत असताना संघटनात्मक भूमिका घेत खऱ्या अर्थाने संघटना वाढावी यासाठी प्रयत्न करत थोडंसं आक्रमक जर राहिलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो असं मला तरी वाटतं. तसं झालं नाही पण मधल्या काळात ज्या वेळेला भूमिका घ्यायच्या होत्या त्याच्यात कदाचित मी वेगळ्या स्वभावाचा असल्यामुळे, आणि मी मनामध्ये जास्त खूप काय ठेवतो असं नाही. राजनीती, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी एक भाग झालो जो कोणाला सांगायचं नसतं. दुसरा भाग जो असतो जे आपण एखाद्या विषयाच्या बाबतीत जे विचार करतो, नाहीतर एखाद्याची भूमिका आपल्याला पटली नाही तर त्या भूमिकेबद्दल आपण बोललो पाहिजे. आणि आधी जे बोललो आणि आता जे बोलतो त्याच्यामध्ये तफावत सुद्धा नसावी. त्यामुळे मी जसा आहे तसा आहे, आणि मी आधी असा होतो आताही, आणि तसाही पुढे राहणार आहे. जेव्हा मी इलेक्शनसाठी उभा होतो तेव्हा मतदारसंघातल्या अनेक लोकांना असं वाटत होतं, नाहीतर अनेक विश्लेषकांना सुद्धा वाटत होतं की हा मुद्दामून साधे कपडे घालतो, हा एकदा निवडून आल्यानंतर हा हवेत जाईल का काय. आता ठीक आहे, ते 5 वर्षांमध्ये काळे केस कमी आणि पांढरे केस जास्त झाले ते कुठे बघावं लागेल. स्वभाव सुद्धा शांत बोलतो, चिडत नाही. तर आमदार झाल्यानंतर बघा याचं खरं रूप दिसेल. आता 5 वर्ष झालं आमदार, बदलतं काय नाही. तर मी म्हणजे माझे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत असं नाही, जसं आहे तसं आहे, ती माझी स्टाईल आहे आणि त्या पद्धतीने मी बोलत असतो. जे काही संघटनामध्ये बदल झाले पाहिजे ते मी बोललो, माझ्यात जे काही बदल
व्हावेत असं मला वाटतं. ते मी सातत्याने तिथं बदल करत असतो. मग साहेब काय बोलले तुम्हाला ह्या सगळ्या तुमच्या मागणीबद्दल? नाही, आता ह्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये चर्चा झालेली नाही. आणि पद द्या असं काय मागण्याची गोष्ट नसते, ती द्यायची गोष्ट असते. ते जेव्हा देतील, जयंत पाटील साहेब जेव्हा देतील तोपर्यंत याच्या पुढेही पद नसलं तरी आम्ही काम करत राहू. पण पक्षामध्ये निवडणुका व्हायला हव्यात, एक्सटेन्शन नको असं नाही वाटत? नाही, आता मध्ये जर आपण बघितलं तर जेव्हा 2019चं इलेक्शन झालं, त्याला 2000ची सत्ता आली, सगळ्यांना विविध लोकांना मंत्रिपदं मिळाली, मग कोविड आला, परत त्यात बरेच काही वर्ष गेले, 1.5 वर्ष त्याच्यामध्ये गेलं. ते झाल्यानंतर होता उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी फुटली, त्यानंतर मग आपली पार्टी फुटली. त्यामुळे घडामोडी जितक्या झाल्यात त्याच्यामध्येच कदाचित काही प्रमाणात बदल तुम्ही जे म्हणतात ते इथं झाले नसावे असं मला वाटतं. आणि एखादा कार्यश्रम होतकरू व्यक्ती जर तिथं त्या पदावर असेल तर अडचणीच्या काळामध्ये अशाच होतकरू व्यक्तीची मदत होते असं मला वाटतं. पण हा मुद्दा इलेक्शन कमिशन सुद्धा समोर सुद्धा फार महत्त्वाचा ठरला. एक्सटेन्शन्स आहेत सगळे, हे दिस इज नॉट इलेक्शन. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ह्याच्या आधीच्या ज्या बैठका झालेल्या आहेत त्या बैठकामध्ये जे प्रमुख लोक आहेत जे तिथं वोट करायचे नाही तर त्या कमिटीमध्ये होते, त्यांनी सगळ्यांनी वोटिंग करून त्याचे मिनिट्स आहेत आणि ते कोर्टात आपण दिलेले आहेत. तो एक वेगळा केस आहे आणि ती त्या पद्धतीने त्या गोष्टी तिथं चालू आहेत. महबूब शेख बद्दल तुमचं काय ऐकलं नाही? हाऊ गुड इज फॉर द पार्टी? मी एवढंच सांगेल, आता आमदार म्हणून आम्ही वेगळ्या लेवलला तिथं काम करत असतो. फक्त जे काही शॉर्टफॉल्स आहेत, आता एका व्यक्तीकडे बघून त्याच्याबद्दल कमेंट करणं हे मला काय योग्य वाटत नाही. पण युवक, मी एवढंच म्हणेल, युवक, विद्यार्थी आणि काही ठराविक सेल याच्यामध्ये कामाच्या पद्धतीमध्ये, संघटनामध्ये काही होतकरू युवांना संधी देण्याच्या बाबतीत नक्कीच खूप मोठे बदल हे झाले पाहिजे असं माझं मत आहे. त्या बदलाचं स्वरूप काय बघता तुम्ही? नाही, काही पदं बदलावे लागतील, काही अजेंडा द्यावा लागेल, विषय द्यावा लागेल, कुठल्या विषयासाठी आंदोलन करावं, कसं आंदोलन करावं. आता पोलीस भरती चालू आहे, 1700 जाग्यावर 17,000 जाग्यावर 17 लाख फॉर्म झालेले आहेत. एका बाजूला भरती सुरू झाली, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण 17 लाख फॉर्म्स म्हणजे रेशो 150, 100चा 200चा रेशो तिथं जर असेल, त्याचा अर्थ दुसरीकडे कुठंच नोकरीला संधी नाही. बेरोजगारी एवढ्या हाय लेवलला गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा इंजिनियर आहेत. 7 लाख 8 लाख रुपये खर्च करून इंजिनियर झालेली मुलं मुली त्याच्यामध्ये आहेत. तर मग हा मुद्दा अग्रेसिव्हली घेण्याची जरूरत आहे. नीटचा मुद्दा घेण्याची जरूरत आहे. त्याच्याच बरोबर आज जर आपण बघितलं, युवा शेतकऱ्यांच्या अनेक इतर अडचणी आहेत, विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत, पेपर फुटतोय. तर याच्या बाबतीत आंदोलन अग्रेसिव्हली होणं तितकंच महत्वाचं आहे. आम्ही या बाबतीत चर्चा करू तर अधिवेशनामध्ये हे मुद्दे सगळे मांडत असतो. पण शेवटी आपण लोकांची संघटना आहोत. पवार साहेब विजन आम्हाला देतात, जयंत पाटील साहेब देतात. अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे लोकांच्या वतीने आम्ही तिथं मांडत असतो. पण मला असं वाटतं अग्रेसिव्हली फार खालपर्यंत जाऊन ते विषय मांडण्याची जरूरत आहे. पण मग पार्टी अंतर्गत डे बाय डे कम्युनिकेशन नाही का? 15 days डे बाय डे आपण हे केलं पाहिजे नाही, कारण इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्ही ट्विट करता नंतर तो मुद्दा नाही, ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका त्या ठिकाणी तिथं होत असतात. आता तिथं आम्ही आमच्या लेवलला जेवढं जमतं तेवढं अधिवेशनामध्ये, कारण तो आमचा हक्क असतो. आणि त्याच्याच बरोबर आमदार म्हणून एखाद्या मंत्र्याला, एखाद्या अधिकाऱ्याला सांगणं ही आमची तिथं ड्युटी सुद्धा आहे. त्यासाठीच तर लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि ती त्या ठिकाणी आम्ही पार पाडतो की नाही, पक्षांतर्गत आम्ही पार पाडतो. नाही, त्या बैठका होतात. जयंत पाटील साहेब बैठका घेतात, रिव्ह्यू घेतात. इलेक्शन मध्ये काय झालं याचाही त्यांना रिव्ह्यू झालेला आहे. त्याच्याच बरोबर इलेक्शन लढायचं कसं, मुद्दा कसा घ्यायचा, परत इतरही काही मुद्दे असतात त्या बाबतीत सातत्याने ते रिव्ह्यू घेतात. मध्ये जर तुम्ही बघितलं तर ते स्वतः प्रत्येक मतदारसंघामध्ये तिथं गेले होते. तिथं आमदार जे आपले आहेत त्यांना विश्वासात घेऊन तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांवर बैठका घेतल्या आणि जिथं आमदार नाहीत तिथं सुद्धा जयंत पाटील साहेबांनी बैठका नक्कीच घेतलेल्या आहेत. ठीक, थोडं प्रेक्षकांसाठी अत्यंत कॅज्युअल स्वरूपाचे मी प्रश्न रोहित पवारांना विचारले, कारण मला हे समजून घ्यायचं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत पक्ष पुढे कसा जावा ह्या दृष्टीने रोहित पवार काय विचार करतात. मला थोडंसं जास्तच गंभीर प्रश्न तुम्हाला विचारायचे. हे कोण लोक आहेत की जे मध्यरात्री जाऊन भारतीय जनता पार्टीसाठी सेटिंग करत होते?
नाही, तो विषय मला असं वाटतं की आता घेणं उचित नाही. सर, योग्य you have वेळेस already said this in front of the public platform. योग्य वेळेस जे काही पुरावे असतील पण ते पुरावे आहेत तुमच्याकडे. ज्यांना कोणाला द्यायचे असतील, आता कुठल्या पक्षातले नेते आहेत हे मी आज इथं तर सांगणार नाही, पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा नक्कीच त्या पुराव्यासकट त्या नेत्यांना तिथं त्याबद्दलची माहिती आम्ही देऊ. पण हे गंभीर आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ताधारी पार्टी आहे, ती विरोधी पक्षातल्या मंडळींना मॅनेज करते, पैसे देते. बीजेपी हा असा पक्ष आहे की ज्यांनी कुटुंब फोडलेलं आहे, त्यांनी पार्टी फोडलेली आहे, त्यामुळे ते काही लेवलला जाऊ शकतात. आता इलेक्शनमध्ये पैशाचा वापर त्यांनी केला, त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर दबाव तंत्राचा वापर त्यांनी केला. जे मर्डर केलेले गुंड आहेत, नाहीतर इतरही ज्यांच्यावर इतर मोठे मोठे कलम असणारे गुंड आहेत, त्यांना जेलमधून सोडण्यात आलं, त्यांना प्रचारात वापरलं गेलं, धमक्या द्यायला वापरलं गेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी बीजेपीने केलेल्या आहेत. म्हणून तर आम्ही म्हणतो बीजेपीची जी वृत्ती आहे ती अतिशय खालच्या लेवलची. त्याला महाराष्ट्रानं उत्तर दिलंय. फक्त तुमचा जो मुद्दा आहे, आमचं हेच मत, तो मुद्दा फार महत्वाचा आहे की अपोजिशन मध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटातल्या मंडळींना मॅनेज करण्यासाठी अशा पद्धतीने कुठल्या पार्टीच्या बद्दल मी बोलतोय हे अजून स्पष्टपणे मी पण तुम्ही हे डिनाय पण नाही केलेलं ना. मी विषयासाठी कसं आहे, 3 पक्ष असतात. आता तुमच्यासारखा एखादा हुशार जो रिपोर्टर आहे, तुम्ही एक पार्टीचं नाव घेणार, मग मी हो नाही मला त्यात एकच मत आहे की महाविकास आघाडीला लोकांनी स्वीकारलेलं आहे. महाविकास आघाडी ज्या विषयासाठी लढत आहे ते लोकांनी स्वीकारलेलं आहे. भाजपची जी वृत्ती आहे विकत घेणं, ती नाकारली आहे. आता अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीला लोकांनी वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून जर नाकारलेला असेल, तर जो विषय माझ्याकडे आहे तो आता इलेक्शन झाल्यानंतर तो फक्त पार्टीला व्यक्तिगत लेवलला जी कुठली पार्टी असेल त्याच्यासाठी तो विषय तिथं राहिलेला आहे. आणि त्यांना जेव्हा ती गोष्ट लागेल, नाही तर मला जर वाटली की आता ही चर्चा करण्याची वेळ आहे, तेव्हा त्या पार्टीला तिथं नक्कीच मी सांगेन. मी आता कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही, पण असं घडलंय. तुमच्या बोलण्यातनं असं येत आहे की भारतीय जनता पार्टीने हे प्रयत्न केले की आपल्या अपोजिशन मध्ये माझा उलटा प्रश्न आहे, भाजप अशा पद्धतीने का नाही ट्राय करणार? दॅट्स नॉट फेअर पॉलिटिक्स. दॅट्स नॉट फेअर पॉलिटिक्स. दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग. हे चुकीचं आहे सगळं. मग अशा पद्धतीने जर गोष्ट, आता माझं एक साधं मत आहे, तर मी एका घरातून येतो, ठीक आहे. आता मला संधी जेव्हा पहिल्यांदा मिळाली तेव्हा नक्कीच माझ्या आधीच्या पिढीने केलेल्या कामामुळे मी निवडून आलो. रोहित पवार म्हणून मी निवडून आलो नव्हतो, मी पवार म्हणून निवडून आलो होतो. मग आमदारकीला काही प्रमाणात रोहित पवारनी जिल्हा परिषदला जे काम केलं त्याच्यामध्ये रोहितची ओळख लोकांना तिथं झाली. आणि गेल्या 5 वर्षामध्ये मी जे काम केलं त्याच्यामध्ये नक्कीच पवार याला ताकद आहे, याला व्हॅल्यू आहे, पण रोहितला सुद्धा तिथे ताकद आहे. तुम्ही कष्ट घेतलं ना मतदारसंघात, तुम्ही कष्ट. माझं कसं मत आहे की पण तरी सुद्धा ज्या पद्धतीचं आज राजकारण होतंय, पैशाचा दबाव तंत्राचा वापर केला जातोय, आता लोकांनी नाकारलं ती चांगली गोष्ट आहे. जर नाकारलं नसतं तर मग उद्या जाऊन सामान्य कुटुंबातले लोक कधीही आमदार खासदार. हाच एक प्रयत्न होता आपल्या अपोजिशन मधल्या लोकांना भ्रष्ट करण्याचा की आणखी काही टॅक्टिक्स वापरली गेली? ते कुठलेही, आता तुम्हालाही माहिती आहे, ईडी, प्रेशर, इतरही जे काही विषय आहेत ते बीजेपीला खूप मोठ्या प्रमाणात वापरले गेले. त्याच्याच बरोबर मी जसं तुम्हाला सांगितलं की याच्यात पण काही नेते आणि काही ठराविक लोकल लेवलचे जे पदाधिकारी असतील, कुठल्या पक्षाचे असतील, त्यांना सुद्धा तिथं असणाऱ्या लोकली बीजेपीच्या आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी आर्थिक मदत नाही तर इतर गोष्टीच्या माध्यमातून मॅनेज केला असावं. मग ही मध्यरात्री त्यांना भेटायला जाणं भाग पडलं की हे विलफुली जाऊन भेटत होते नेते? नाही, आता त्या नेत्याच्या मनामध्ये, त्या नेत्यांच्या मनामध्ये काय होतं हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही. आता सत्ता असताना सुद्धा हे जे सर्व प्रमुख नेते आहेत ते पवार साहेबांबरोबर, नाही तर उद्धव ठाकरे साहेबांचे नेते त्यांच्याबरोबर, आणि काँग्रेसचे तर काँग्रेस बरोबर राहिले, म्हणजे ती निष्ठा आहे. पण काही लोकांना कदाचित असं वाटत असेल नाही वातावरण केंद्रामध्ये लोकसभेचं मोदी साहेबांचंच दिसतंय, तर आता कदाचित आपण जर कोणाला मदत केली, त्यांना मदत केली, नाही तर त्यांनी मागितलेल्या गोष्टी आपण जर देऊ शकलो, तर मग बीजेपीचं सरकार आल्यानंतर उद्या जाऊन आपल्याला काही ऍडजस्टमेंट करता येईल अशी भूमिका काही ठराविक लोकांची असावी, म्हणून ते झालं असावं असं वाटतं. आणि तुम्ही उगीच बोलत नाही, त्याचे पुरावे आहेत. योग्य वेळ आली की तुम्ही योग्य त्या ठिकाणी ते देणार आहात. त्याची जेव्हा खरं उपयुक्तता असेल तेव्हा नक्कीच ते त्या नेत्यांना देऊ. राईट. तुमची रावेरची जागा कशी पडली? साताऱ्याची जागा कशी पडली? आता साताऱ्याची जी जागा आहे, आता कुठंतरी आपण कॉन्फिडन्समध्ये जेव्हा जातो, आपल्याला असं वाटतं की नाही आता सगळंच चांगलं आहे, तर मग आपण
आपली जी संघटना असेल त्या संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला कुठेतरी कमी पडतो. आता याच्यामध्ये तिथं 52,000 का 48,000 जे मतदान आहे ते तिथं पिपाणीला झालंय. आता ह्याच्यामध्ये तिथं ती स्ट्रॅटेजी त्यांनी खेळली, कुणी तर विरोधकांनी, की 9 नंबर पिपाणी 9 नंबर पिपाणी. आता तिथं जर 20,000 मतं आपल्या उमेदवाराला मिळाली असतं तर आपला उमेदवार निवडून येणार होता. आता जेव्हा आपल्या पक्षाचं चिन्ह लोकांपर्यंत जात नाही तोपर्यंत लोकांना कळत नाही की आपण कुठलं बटन तिथं दाबायचं आहे. जर तिथं पिपाणीला मतदान झालं, ती व्यक्ती तर कोणाला ओळखीचे नव्हते, मग आपलं चिन्ह पोचलं नाही. आता चिन्ह पोचवायचे काय काय मेकॅनिझम असतात, TV, सोशल मीडिया सगळं, आणि आपले कार्यकर्ते. मग जर पिपाणी तिथं जास्त चालली असेल, नगरमध्ये चालली असेल, दिंडोरीमध्ये आपलं उमेदवार येऊन सुद्धा चालली असेल, जर तिथं आपली रावेरमध्ये तिकडं जर चालली असेल तर मग कुठंतरी आपली संघटना कमी पडली. हे तर आपल्याला स्वीकारावं लागेल. का आपण सगळंच चांगलं म्हणजे सगळंच चांगलं, कुठं कमी पडलो असं तर का कमी पडलो, आता त्या बाबतीतला बैठक आहे. पण संघटना कुठल्या पातळीवर कमी पडली असं मला वाटतं? फक्त चिन्ह पोहोचण्यात कमी पडली, चिन्ह कमी, चिन्ह आपल्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम तसं नसतं. आपण जेव्हा एखाद्या मतदारसंघाला कॉन्फिडेंटली घेतो, आता आपला तिथं जो पलीकडचा भाग होता ज्याच्यामध्ये तिथं आपल्या सभा सुद्धा झाल्या नाहीत, मग आपण काही प्रमाणात मतदारांना गृहीत धरलं असं आपल्याला म्हणावं लागेल. सभा एखादी झाली असती तर तिथं अजून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचले असते आणि त्याचा फायदा आपल्या उमेदवाराला झाला असता. सो तुमच्या मते ह्या विजयाचा कुणीही किंग मेकर नाहीये, किंग मेकर किंवा सेनापती नाहीये. किंग मेकर जर कुणी असेल तर सामान्य जनता आहे. एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात त्यांच्यावर सुद्धा प्रेशर होतं, पैसा वापरला गेला होता, अजून काही इतर गोष्टी असतील, त्यांना नक्कीच आपण म्हणू शकतो की त्यांच्यामुळे हा विजय आला. सामान्य कार्यकर्ते त्यांना इतका दबाव की बूथवर उभं नका राहू, तुला बघतो करतो, तरी सामान्य कार्यकर्ते आपल्याबरोबर राहिले. आणि जे निष्ठावंत पदाधिकारी आहेत, जे इकडे तिकडे कुणी हल्लं नाही, पदाधिकाऱ्यांमध्ये फार वर लेवलचे पदाधिकारी येतात आणि साहेब, ह्या सगळ्यांना त्याचं क्रेडिट तिथं जातं. पण मग काही जयंत पाटील साहेबाच्या कार्यकर्त्यांनी हे सेनापती आहेत अशा पद्धतीचं होर्डिंग लावणं, डू यू ॲग्री विथ दिस? हे बघा, आता तिथं मी जे स्टेटमेंट केलं, कुणीही एका व्यक्तीला क्रेडिट जाऊ नये असं मी तिथं बोललो होतो. आता जयंत पाटील साहेबांचे कार्यकर्ते काय करतात, रोहित पवार यांचे कार्यकर्ते काय करतात, साहेबांचे कार्यकर्ते काय करतात, त्या नेत्याचा त्याच्यावर कंट्रोल नसतो. कधी कधी पोस्टर लावून जातं आणि नंतर कळतं टीव्हीच्या माध्यमातून, अरे आपलं असं काही ते पोस्टर लागले. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याला केलेल्या चुकीला आपण आपल्या नेत्याला, तुम्हाला आवडलं नव्हतं अशा पद्धतीने? तसं नव्हतं. तो मी त्या पोस्टर बद्दल बोललोच नव्हतो. मी भाषणामध्ये एवढंच सांगत होतो की रोहित पवार सुद्धा उद्या म्हणेल की माझ्यामुळे ही निवडणूक आली. मी म्हणत होतो की आपला जो विजय आपल्या डोक्यात जाऊन देऊ नका, क्रेडिट हे सामान्य लोक, कार्यकर्ते आणि पवार साहेब यांनाच तिथं क्रेडिट जातं. आणि अशा पद्धतीने ते स्टेटमेंट केलं लोकांनी. आता ते पोस्टर मी सुद्धा बघितलं नव्हतं, डायरेक्ट ते स्टेटमेंट पोस्टरला, पण पोस्टर सुद्धा काय पाटील साहेबांनी स्वतः तिथं सांगितलं, नेत्यांनी सांगितलं नव्हतं, कार्यकर्त्यांनी लावलं होतं. त्यामुळे सगळं तिथं रिलेट केलं गेलं आणि मग ते स्टेटमेंट आउट ऑफ प्रपोर्शन कुठेतरी हाईप झालं असं मला वाटतं. पण त्याच्यात मी जे बोललो, ज्याचा क्रेडिट सामान्य लोक, सामान्य कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी साहेब आणि हे जे उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते, हे नक्कीच स्टेटमेंट तेव्हा पण मी स्टेकअप आहे आणि आता सुद्धा स्टेकअप आहे. पण तुमची ट्विट जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यातनं एक दिशा स्पष्ट असते, आजच्या दिवसभरात काय करायचं आहे किंवा आपली जी काही वैचारिक भूमिका आहे त्याला अनुलक्षून ते असतात. परंतु हे ट्विट हे जयंत पाटील साहेबांना काही आवडले नाही. ते जाहीरपणेच म्हणाले की हे जरा ट्विटवरती पण आवर घाला, मला येऊन सांगा काय. मला वाटत नाही ते माझ्या ट्विटबद्दल बोलत होते, कदाचित ते एका पदाधिकाऱ्याच्या ट्विटबद्दल होतोय, कारण माझी ट्विट तशी फार वेगळी ट्विट होती. मी रात्रीच्या अंधाराची ट्विट तिथं केली होती. त्यांना तिथं लागू होत नसावी. त्यांनी ज्याचा रेफरन्स घेतला, जे खऱ्या अर्थाने त्यांचं म्हणणं असावं, कदाचित एका पदाधिकाऱ्याला काही नेत्यांना देश पातळीवरची जबाबदारी द्यावी असं काहीतरी एक ट्विट होतं, त्याच्याबद्दल ते बोलले असावेत असं मला तरी वाटतं. आणि त्यांनी जाहीर पण सांगून टाकलं की आता बस नोव्हेंबरपर्यंत तरी थांबा, मीच प्रदेशाध्यक्ष आहे. नाही, पण आता जेव्हा केव्हा इलेक्शन येतं आणि स्वतः सुद्धा ते अतिशय अनुभवी नेते आहेत, त्यानंतर सरकार हे आपल्या विचाराचं तिथे येणारच आहे. आणि सरकार जेव्हा आपल्या विचाराचं येईल तेव्हा एखाद्या होतकरू व्यक्तीला, जे अनुभवी आहेत, वयाली पण सिनियर आहेत, अशा व्यक्तीला द्यायचं नाही द्यायचं हे जयंत पाटील साहेब स्वतः आणि पवार साहेब स्वतः तिथं त्या ठिकाणी ठरवणार आहेत.
मी थोडं कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करण्याच्या अर्थाने हा प्रश्न विचारतोय असं म्हणून नव्हे. जयंत पाटील साहेब ज्या पद्धतीनं पक्ष चालवतात, ते सिनियर आहेत, तेवढ्या वर्ष त्यांचा अनुभव आहे, त्यांचं वय, त्यांचा अनुभव हाच कदाचित एक डिफरन्सचा भाग असू शकतो. आहे प्रत्येक त्यांची गोष्ट तुम्हाला मान्य होत नाही, मग तिथे एक ओपिनियन द्यायचं असतं, त्याच्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म नाही आहे, असं काही आहे? हे बघा, प्रत्येक माझी जी गोष्ट आहे ती मला सारखी मलाच आवडते असं नाही, तुम्हाला आवडेल असं नाही, जयंत पाटील साहेबांना आवडेल असं नाही. त्याच्यामध्ये मी चुकत असेल तर नक्कीच ते बदल मी करत असतो. पण सगळेच जे नेते असतात, नाहीतर व्यक्ती असतो, तर त्यांच्यामध्ये काही ना काही ते फ्लॉज असतातच. आता ह्याच्यामध्ये जेव्हा सगळ्या विविध कॅपॅसिटीचे लोक एकत्रित येतात, समजा एखादा सोशल मीडिया अंडरस्टँड करणारा नेता चांगला असेल, एखादा पब्लिक पल्स काय समजणारा नेता चांगला असेल, एखादा मनी मॅनेजमेंट नाही तर रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये चांगला असेल, एखादा रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये असेल, एखादा रिजनल रिलेशनशिप, एखादा देश पातळीवरचं रिलेशनशिप, अशा पद्धतीने जेव्हा सगळे अशी लोक एकत्रित येतात तेव्हा पार्टीला कुठेतरी एक वेगळी दिशा तिथं मिळत असते आणि त्याच्यामुळे पार्टी ही पुढे जात असते. समजा एखादा व्यक्ती एका विशिष्ट स्टाईलमध्येच काम करत असेल जे आमच्या पार्टीत होत नाही, तर मग पार्टी ग्रो व्हायला कुठेतरी थांबते असं वाटतं. पण ह्या तुमच्या सगळ्या गोष्टीची पक्षांतर्गत घराच्या आतमध्ये पुन्हा चर्चा झाली? आधी होत असते, बाहेरही होत असते. फक्त माझा स्वभाव थोडासा, मी बोलून जातो पब्लिकमध्ये सुद्धा आणि घरात सुद्धा, कारण की माझ्या मनामध्ये काय चुकीचं नाहीये. मी जे काय बोलतोय ते साहेबांसाठी बोलतो आणि पार्टीसाठी बोलतो, हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही पार्टीला नुकसान होईल अशी माझी भूमिका नव्हती, नाही आणि नसणार आहे. पण काय वाटलं तर मी बोलून जातो, त्यात वाईट काय, चुकत असेल तर सांगा. माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं जे स्ट्रक्चर बघता भविष्यातलं, ते कसं आहे? पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जे कोणी सर्व महत्त्वपूर्ण नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे बदल आपल्याला तिथं करावे लागणार आहेत. त्याच्यामध्ये ते लवकर करावे लागतील. ते इंटरनल विषय आहेत. नाही, कसं आहे, सगळेच बदल अचानकपणे करता येत नसतात. आता एखादं घर जेव्हा तुम्ही बांधता, तुम्ही रिनोव्हेशनला घर काय सगळ्याच खोल्या पाडायला लागत नाही, मग राहायचं कुठं हाही विषय असतो. त्यामुळे तुम्ही रिनोव्हेशन करत असताना तर पार्टीमध्ये बदल करत असताना जे काही अनुभवी लोक आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन काय करता येईल, कसं करता येईल हे त्यांना विचारतच करावं लागतं, कारण शेवटी ते प्रमुख आहेत. आम्ही एखादं छोटं पद असेल नाही तर आत्ता सुद्धा आम्ही फक्त सजेस्ट करू शकतो. सांगलीतल्या पत्रकारांचं असं म्हणणं आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला मदत करा अशा पद्धतीचे मेसेज गेले. इज इट ट्रू? कसं असणार ट्रू? असं कसं कुठला एखादा राष्ट्रवादीचा पदाधिकारी सांगू? असा काही फीडबॅक नाही आहे? नाही, असं सांगणारच नाही असा माझा विश्वास आहे. अजितदादा कुठे जातील आणि अजितदादांचं राजकारण कुठल्या दिशेला जाईल? सुरुवातीपासून आम्ही सांगतोय की अजितदादांची जी ताकद आहे ती कुठं ना कुठं तरी कमी केली जाईल आणि तेच होताना या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दिसतंय. आणि भाजप हे यूज अँड थ्रो करणारा पक्ष आहे. आता मध्य प्रदेशमध्ये सुद्धा जे सिंधिया आहेत त्यांना पूर्वी चांगलं पद मिळालं, आता त्यांना काहीतरी साईड पोस्टिंगचं पद तिथं मिळालेलं आहे. पुढच्या वेळेस त्यांना तिकीट सुद्धा मिळणार नाही. म्हणजे ही वृत्ती बीजेपीची तशी जग जाहीर आहे. अशात अजितदादा आणि सर्व नेते पलीकडे जाऊन बसलेले आहेत. त्यांच्या अडचणी फसलेले आहेत. फसले असतील ना तर बसले असतील, सुरू बसले, आता फसल्यासारखंच वाटतंय. आम्ही सुरुवातीपासून हेच बोलतोय की भाजप त्यांचा वापर करणार, त्यांना साईडला करणार. आता तुम्ही RSS ही जी संघटना आहे त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून ऑर्गनायझर म्हणजे तुम्हीच केली आणि त्याच्यात काय सांगितलंय की हे जे काय आता घेताना तुम्हाला काय वाटलं नाही, आता तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला की लगेच तुम्ही लिहिता की कशाला घेतलं आणि कशाला काय. तर आता नंतर कुणी काय बोलू शकतंय, पण आम्ही आधीपासून हेच बोलत होतो की कुठं ना कुठंतरी खापर त्यांच्या डोक्यावर फोडलं जाणार आणि हळूहळू त्यांना त्यांची ताकद कमी करत इधर विधानसभेला 15-20 सीट देतील, नाहीतर कदाचित त्यांचं जे काही चिन्ह आहे आता ते कोर्टातच आहे, कोर्टात आम्ही भांडतोय आणि आमच्याकडे चांगली केस आहे, ते तर घोटणारच आहे. चिन्ह ते पलीकडचं असेल, आमचे नेते घेतील निर्णय त्या बाबतीत. आणि तसं झाल्यानंतर त्यांना पर्याय नसणार भाजपच्या चिन्हावर. आणि भाजपच्या चिन्हावर जेव्हा लढायची संधी येईल ना, ते वेळ येईल, भाजप निवडून त्यांचे आमदार तिथं घेणार, कारण तिथं त्यांचे सुद्धा प्रोबेबल कॅन्डिडेट्स. अजितदादांना सुद्धा कमळाच्या चिन्हावर लढावं लागेल. काय होऊ शकतं? पण अजितदादा इमोशनल आहेत, ते म्हणाले माझी चूक झाली.
झालेलं आहे असं पूर्वी. मला माहित नाही. हां, त्यांनी शपथविधी घेतला, ते परत आले, पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री केलं. ते मोठ्या नेत्यांचा विषय आहे. कार्यकर्त्यांचा विषय कसा येतो? मी तर कार्यकर्ता आहे. Right. रोहित पवार यांना महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री व्हायचंय. असं कोण म्हणलं? नाही, अशी कुठल्याही राजकीय नेत्यांची असते मनीषा. मग तसं असलं असतं तर मी जिल्हा परिषदमध्ये सभापती झालो. मी चांगल्या अर्थाने विचारतोय की सांगतो ना. कुठल्याही राजकीय नेत्याला ती मनीषा असणं काय गैर आहे त्याच्यावर? एकच सांगतो तुम्हाला, जिल्हा परिषदचा मी जेव्हा सदस्य झालो तेव्हा कोणामुळे निवडून आलो? पवार साहेबांच्या कामामुळे, अजितदादा, सुप्रियाताई. स्वतः तर तसं काही कर्तृत्व नव्हतं. आमदार झालो, एकटाच झालो. दुसऱ्या कुठल्या आमदाराला त्या ठिकाणी मी निवडून आणलं नाही, नाही तर त्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. त्याच्यामध्ये नक्कीच पवार साहेबांचं काम, सुप्रियाताई, माझ्या आईवडिलांचं काम, अजितदादांनी स्वतः सभा तिथं घेतल्या आणि लोकांनी दिलेलं प्रेम, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं काम, मी तिथं आमदार झालो. या दोन्ही वेळेस मी कुठं पद घेतलं? सत्ता तर आपलीच होती. आता कष्ट त्या ठिकाणी आता करायला लागलेलो आहे. तर टप्प्याटप्प्याने जे कुठलं लोकांकडनं पद मिळेल आणि आकडेवारी जे काय सांगतील तसं तसं पद मिळत जाईल असं मला वाटतं. पण पद मिळवणं हे टार्गेट नाही. पद मिळाल्यानंतर तुम्ही जमिनीवर राहून काम करता का? कारण अनेक नेत्यांना बघितलेलं आहे, पद मिळूस तर लोकांना आपण नमस्कार करतो आणि पद मिळाल्यानंतर साधं भेटत सुद्धा नाही. आणि जे काही पॉलिसी डिसिजन घ्यायचे ते घेतले जात नाही. माझं असं मत आहे की जेव्हा केव्हा संधी मिळेल मंत्रिपदाची, त्या विभागाला जे काही आपल्याला विजन देता येईल आणि त्या माध्यमातून सामान्य लोकांना कसं त्याचा फायदा करून देता येईल याचा मी प्रयत्न करेल. त्यामुळे पद हे इंटेन्शन नाही तर गोल नाही, पण स्ट्रेंथ वाढवणं हे नक्कीच इंटेन्शन आहे. लोकांत जाऊन लोकांचा विश्वास संपादित करून जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील आज, उद्या आणि नंतर सुद्धा, आणि त्यात आपली स्ट्रेंथ कशी वाढेल हे नक्कीच इंटेन्शन आहे. आणि लोकांसाठी कार्य करत राहायचं हाच माझा हेतू आहे. भविष्यात, म्हणजे आता नाही, पण पक्ष संघटन आपल्याकडे घेऊन एक मजबूत पक्ष तयार करणं हे धोरण आहे. भले त्यासाठी प्रदेशाध्यक्ष आपण होऊन तशा पद्धतीनं काम करू. एक व्यक्ती काहीच करू शकत नाही, पण पार्टीमध्ये असे काही हिरे आहेत ते आपल्याला पुढे आणावे लागतील, संधी द्यावी लागेल. आणि अशा निष्ठावंतांना जेव्हा आपण पुढे आणू तेव्हा निष्ठावंत लोकच निष्ठावंतांना पुढे आणणार. आणि मग अशा पद्धतीने जे काही आता मध्ये डिस्टर्ब झालेलं आहे, आता कुठंतरी एक घडी तिथं बसलेली आहे. पवार साहेबांनीच खऱ्या अर्थाने त्यासाठी पुढाकार घेतला. म्हणजे एवढ्या वयामध्ये सुद्धा पवार साहेब लढतायत हे बघून अनेक युवा, अनेक पदाधिकारी हे जे पलीकडे जाऊ शकले असते तर न जाता पार्टीबरोबर तिथं राहिलेले आहेत. त्याच्याचबरोबर काही असे अभ्यासू लोक आहेत, म्हणजे काही पत्रकार आहेत, काही माजी अधिकारी आहेत, ते आपल्याला जोडायला तयार आहेत. म्हणजे जे बॅगेज होतं, म्हणजे जे काही लोक बोलायचे भ्रष्टाचार वगैरे, ते अख्खं बॅगेज आता बीजेपीकडे तिथे गेलेलं आहे. क्लीन झाला आता पक्ष, कारण सगळे हा, केलं नाही केलं त्यांनी तो वेगळा विषय, पण आता ते तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे इथं काय तसं वेगळं काहीच राहिलं नाही. मग आता नव्याने आता आम्ही सर्वजण मिळून तिथं सुरुवात करत आहोत. आणि मग ही सुरुवात करत असताना पवारसाहेब बरोबर असल्यामुळे विचार आपल्या बरोबर आहे, ही शाश्वती कुठेतरी नवीन लोकांना सुद्धा मिळते. त्यामुळे असे काही नवीन लोक जे आपल्याला जोडायला बघतात त्यांना सुद्धा आपण जर संधी घेतली, कारण ही लोक सगळे लोक स्मार्ट असतात, हुशार असतात, आपल्यापेक्षा हुशार असतात. आपण जर समजत राहिलो अरे ह्याला घेतलं आणि हा जरा पुढे गेला तर मग त्यात राजकारण येतं. तसं न करता आपण आपल्यात खूप क्षमता आहे या विचाराने आपण काम करत राहिलो आणि आपल्यापेक्षा चांगल्या विचाराची माणसं जर आपण एकत्र आणलं तरच पुढे जाऊ. मी कंपनीमध्ये तशाच पद्धतीने काम करतो. माझ्या कंपनीमध्ये काम करणारे जे सर्व कर्मचारी आहेत, नाही तर प्रमुख पदाधिकारी आहेत, ते माझ्यापेक्षा कितीतरी हुशार आहेत, पण ते माझ्याबरोबर काम करतात. मी त्यांना विश्वास देतो. आणि अशाच पद्धतीने पार्टीमध्ये आपण जेव्हा काम करू, चांगली लोक जेव्हा येतील, आत्ता सुद्धा आहेत, अजून आणावे लागतील, आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन ह्या सगळ्या ताकदीला जेव्हा एकत्रित करू तेव्हाच आपण खूप जास्त ताकदीने पुढे जाऊ शकतो. प्रदेशाध्यक्षाबरोबरच्या मतभेदाचे मुद्दे कुठले आहेत तुमचे? नाही, मतभेद आमच्यात नाहीच. मतभेद नाही म्हटलं मी, मतभेदच म्हटलं. मतभेदच म्हणतोय, आमच्यात मतभेद नाही आहेत. पण आम्ही जेव्हा चर्चा करतो ती ओपनली चर्चा करतो. जेव्हा केव्हा आम्ही काही गोष्टी त्यांना नवीन सांगतो ते तिथं स्वीकारतात. त्यामुळे जयंत पाटील साहेबांचं माझं कुठेही काही वाजलेलं नाही, काहीच अडचण नाही. माझा जो स्वभाव आहे तो स्वभाव आहे, मी बोलतो जास्त, त्यामुळे कदाचित काही प्रमाणात कन्फ्युजन हे झालं असावं. आणि ते ट्विट जे ते बोलले होते ते माझं नाही, दुसऱ्याच कोणाचं ट्विट होतं. असं सगळं कन्फ्युजनमध्ये कन्फ्युजन होऊन कुठंतरी हे वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. पण या वातावरणामध्ये मी एकच सांगतो, काही ठराविक सेल आहेत त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली काही बदल हे होतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. आणि ते करायला पाहिजे. बदल
ही कॉन्स्टंट गोष्ट प्रक्रिया आहे. आहे. बदल हे होत राहतात, करावे लागतात आणि त्या पद्धतीने ते पार्टीमध्ये सुद्धा केले जातील असं वाटतं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुमची वैचारिक भूमिका, तुम्ही अजितदादांच्या बद्दल घेतलेल्या भूमिका, भारतीय जनता पार्टीबद्दलचा तुमचा स्टँड, हा सगळा महाराष्ट्राने बघितलेला, त्यामुळे मी ते प्रश्न टाळले. मला एवढंच बघायचं होतं की ज्या महाविकास आघाडीला मला प्रॉस्पेक्ट दिसते की ही आघाडी एकत्रित लढली तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला ते जसा विचार करतायत तसं अजिबात यश मिळणार नाही, कितीही त्यांनी अरिथमेटिक मांडलं तरी. कारण आत्ता महाराष्ट्राचं राजकारण हे वेगळ्या पातळीवरती. अशा वेळेला ज्या पक्षामध्ये पूर्वी एक फूट पडली होती त्या पक्षातले तुमच्यासारखे नेते कुठल्या अर्थाने काय विचार करतायत हे नेमकं महाराष्ट्रासमोर मला मांडायचं होतं. सो त्यातला लसावी एवढाच आहे की तुम्हाला असं वाटतं की पक्ष संघटनेमध्ये आपण एक जनरल सेक्रेटरीसारखं पद घेऊन काम करावं, पक्ष संघटन अधिक बळकट करावं, आणखी नवीन तरुणांना संधी द्यावी. हे करत असताना भारतीय जनता पार्टीनं मधल्या काळामध्ये जे राजकारण केलं त्याचे काही पुरावे तुमच्याकडे आहे. तुम्ही कुठल्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही. मी माझं इंटरप्रिटेशन तिथं केलेलं आहे. योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही ते पुरावे सुद्धा मांडणार आहात. तुमच्या प्रदेशाध्यक्षाबद्दल तुमचं मनभेद नाही आहेत, मतभेदाचे काही मुद्दे आहेत ते सुद्धा तुम्हाला असं वाटतं की पक्षांतर्गत आपण चर्चेतनं सोडवू शकतो. बरोबर ना सर? थँक्यू सो मच. नॉट पॉईंट टू पॉईंट बट येस. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू.